साखर कारखान्याचा आवाज हा फक्त आणि फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. मला आवर्जून सांगा, मागच्या वर्षामध्ये ज्या वेळेला विधानसभेच्या 2014च्या निवडणुका लागल्या, त्या निवडणुकामध्ये जो उठेल तो बेलगंगा चालू करायला निघाला होता. निवडून द्या, आम्ही बेलगंगा चालू करून देऊ. परंतु ते चालू करून देणारे आज बेलगंगाचा आवाज त्यांच्या तोंडातून निघतोय का हो? आपणच सांगा, तो आवाज निघतोय का? आज आवर्जून सांगाशी वाटतं, माझा हा बंजारा समाज जो गरीब समाज आहे, आज आपलं पोट भरण्याकरता त्यांना 6 महिने आपलं गाव, आपली मुलं, आपला परिवार सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ऊसतोडीचं काम करायला जावं लागतं. त्याचं कारण फक्त एक आहे की माझ्या तालुक्यामध्ये जो दर त्यांना पाहिजे, माझ्या तालुक्यामध्ये ऊसतोडीचं काम त्यांना पाहिजे, ते काम इथं व्यवस्थित मिळत नसल्यामुळे त्यांना आपलं कुटुंब सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करावं लागतं. आज एकच गोष्ट सांगतो, या लोकांना फक्त भावनिक आव्हान देतात. प्रत्येक गरीबाला वाटतं, प्रत्येक शेतकरीला वाटतं कि भाई मेरे अच्छे दिन आने चाहिए, परंतु ये अच्छे दिन दिखाने वाले खाली एडवर्टाइज के अंदर में दिखते, फक्त आणि फक्त प्रचारामध्ये दिसतात. नंतरला अच्छे दिन त्यांचे होतात आणि वाईट दिवस फक्त आपले येतात. याचा विचार आपण करा. आज आपल्या घरातला एखादा गुणवंत विद्यार्थी असेल, त्याला जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल, परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल, जर त्या कुटुंबाच्या आई वडिलांना वाटतं चालेल आम्ही ऊसतोडी होतो, चालेल आम्ही गरीब होतो, चालेल आम्ही शेतकरी आहोत, चालेल, पण माझा मुलगा हा शेतीमध्ये किंवा ऊसतोडीच्या कामाला जाणारा, राबणारा एखादा व्यक्ती नको, तर भविष्यात जाऊन तो कुठेतरी एक ऑफिसर बनायला पाहिजे, शिक्षण घेऊन चांगल्या कामाला लागायला पाहिजे. परंतु अशा विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे परंतु आर्थिक परिस्थितीच्या अभावी कोणत्याही प्रकारचं शिक्षण उपलब्ध होत नाही, आई वडिलांना वाटतं त्यांना शिकवावं, परंतु कोणी मालकाला त्यांना हात द्यायला येत नाही की मी तुझ्या मुलाचा खर्च उचलतो, त्याचं शिक्षण मी उचलतो आणि या गुणवंत विद्यार्थ्याला मी शिकवतो. परंतु तुम्हाला वचन देतो की या तालुक्यामध्ये कोणी तो खर्च उचलो न उचलो, परंतु ही शिवसेना उचलेल असं आश्वासन नाही, तो वचन तुम्हाला देतो. सांगण्याचा दृष्टिकोन माझ्या या खेड्यापाड्यामध्ये, माझ्या या ऊसतोडी कामगाराच्या घरामध्ये, माझ्या या शेतकऱ्याच्या गरीब घरामध्ये एखादा व्यक्ती जर रुग्ण झाला, आजारी पडला आणि त्या रुग्णाचं, त्या आजारी माणसाचं जर निवारण करायचं असेल, त्याचा आजार दूर करायचा असेल, त्याला हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये ऍडमिट करायचं असेल, परंतु खिशामध्ये पैसे नसतील, तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? तुम्हाला आवर्जून सांगावशी वाटतं की 40गाव शहरामध्ये जर आपण पाहिलं तर सुसज्जित असे मोठे मोठे खाजगी दवाखाने आपल्याला दिसतात, परंतु त्या खाजगी दवाखान्यामध्ये माझ्या ह्या गरीब कुटुंबातील एखाद्या रुग्णाला तिथं घेऊन जायचं असेल तर पहिले त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला विचारतील, बाबा रे डिपॉझिट द्यायला तुझ्याकडे पैसे आहेत का? आणि माझ्या या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातील त्या रुग्णाला, माझ्या या ऊसतोडी कामगाराच्या त्या कुटुंबातील रुग्णाला पैसे भरायला जर पैसे नसतील तर काय त्याला मरून द्यायला पाहिजे का? त्याच्याकरता आपल्याला वचन देतो, आश्वासन नाही. भविष्यामध्ये शिवसेना शासकीय चांगल्या पद्धतीचं रुग्णालय इथे कसं होईल, सुसज्जित पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा इथे कशा येतील आणि कमी पैशामध्ये, अल्प दरामध्ये माझ्या या गरिबांना चांगली सेवा कशी उपलब्ध होईल याच्या करता काम करेल, याचं वचन सुद्धा तुम्हाला देतो. आवर्जून आपल्याला सांगावशी वाटतं, माझ्या या ऊसतोडी बंजारी समाजातील घरातली मुलं आज चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. आज काही असो, पोटाला तडा मारून मुलांना ते शिकवत आहेत, परंतु दुर्दशा तुम्हाला सांगू इच्छितो की आजचे हे तरुण मुलं शिकल्यानंतर, चांगलं शिक्षण घेतल्यानंतर आपल्या तालुक्यात त्यांना रोजगार आहे का? त्यांना काम करायचं असेल
तर आपल्या तालुक्यात त्यांना रोजगार उपलब्ध नाही. चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा त्यांना आपला तालुका, आपलं कुटुंब, आपलं गाव, आपलं खेडं सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करावं लागतं. ही दुर्दशा आपल्या जिल्ह्याची आहे. जे शिक्षित मुलं आहेत, परंतु जे कमी शिकलेली मुलं आहेत, तर त्यांची परिस्थिती काय असणार? म्हणजे घे हातामध्ये आणि ऊस तोडीलाच तुझा हेच काम करावं लागणार का? परंतु तुम्हाला आवर्जून सांगावशी वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये इथे चांगल्या प्रकारचे उद्योग कसे येतील, इथे चांगल्या प्रकारचे कारखाने कसे उभे राहतील, याच्याकरता शिवसेना काम करणार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये मागच्या वेळेला आमची माननीय सुभाष देसाई साहेब यांच्या बरोबर एक मीटिंग झालेली आहे. कारखान्याच्या संदर्भात या तालुक्यात 3000 एकरचा भूखंड कारखान्याकरता दिला गेलाय. परंतु ज्या पद्धतीचे कारखाने इथे यायला पाहिजे त्या पद्धतीचे कारखाने इथे येऊ शकलेले नाही आहेत. परंतु शिवसेना मान्य आमचे मंत्री आहेत, त्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून इथे कारखाने कसे येतील, कसे प्रस्थापित होतील आणि माझ्या या खेड्यापाड्यातल्या, या तालुक्यातल्या, ग्रामीण भागातल्या उच्च शिक्षित किंवा कमी शिक्षित तरुणाला इथेच आपल्या तालुक्यात आपल्या घराच्या जवळच कसा रोजगार मिळेल याच्याकरता काम करणार आहे, हे वचन तुम्हाला देतो. परंतु आवर्जून आपल्याला सांगावशी वाटतं की शिवसेनेला कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीची आता गरज नाही आहे. आम्हाला कोणत्याही पदांची गरज नाही आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, जो माननीय बाळासाहेबांचा, माननीय उद्धव साहेबांचा आणि हे सर्व श्रेष्ठ शिवसैनिकांचा हा भगवा या गळ्यात आलाय ना, या भगव्याच्या माध्यमातून जेवढं काम करता येईल तेवढं काम या तालुक्याकरता केल्याशिवाय राहणार नाही. आवर्जून आपल्याला सांगावशी वाटतं की मागच्या कालखंडामध्ये सगळे दुर्दैवी नेते इथे उपलब्ध झाले, आमदार झाले, खासदार झाले, परंतु आपण सांगा, आपण खऱ्या अर्थाने सांगा की इथे बेलगंगा कारखाना कुठे होता? या चाळीसगाव तालुक्यात होता. इथे टेक्सटाईल मिल कुठे होती? याच आपल्या तालुक्यात होती. दुधाची नगरी कुठे होती? तर दुधाचा कारखाना कुठे होता? तर आपल्याच तालुक्यात होता. खऱ्या अर्थाने आपण सांगा, इथे जुने जाणकार लोक आहेत का एक तरी कारखाना चालू? परंतु तो कारखाना चालू करणारा तुमच्या आमच्या मधला या तालुक्यातलाच कोणतरी होता. त्यांनी आपल्या काबर कष्टातून इथे कारखाने प्रस्थापित केले. परंतु काही लोकांच्या मुळे ते कारखाने बंद पडले आणि इथूनचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार झाले. परंतु शिवसेना आपल्याला वचन देईल की येणाऱ्या कालखंडामध्ये चांगल्या प्रकारचे कारखाने इथे कसे प्रस्थापित होतील आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून तरुणांना चांगला रोजगार इथे कसा उपलब्ध होईल. आणि आपल्याला वचन देतो, येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या दारासमोर, आपल्या खेड्यात येऊन, आपल्या खेड्यातील समस्या, आपल्या गावातील समस्या समजून घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये त्या कशा सोडवल्या जातील आणि जर शासन दरबारी जाऊन त्या सुटत नसतील तर हा भगवा खांद्यावर घेऊन संघर्ष करून ते कशा सोडवल्या जातील याच्याकरता आम्ही काम करू. आणि आवर्जून इथे जे नवीन पदाधिकारी झाले त्यांना सांगावशी वाटतं, बाबा रे, हे पद